Good afternoon students. Welcome to our English class 7th standard, subject English. So first I tell you human needs for dialogue. God makes man able to communicate since birth to be able to secure his biological and psychological needs together. He begins to communicate visually with those around him. Then the smile is formed as evidence of his interaction and communication with the surrounding community. Then the words come to be the language is the key of the formation of relations between people, and this is what distinguishes man from the rest of the living beings. Human need dialogue is one of the most important means of communication in different stages of their lives and social attitudes. Dialogue is the language of understanding between people and the way to reach them to their desired goals. ओके, म्हणजेच मानवी संवाद आवश्यक आहे. देव माणसापासून त्याच्या जैविक आणि मानसिक गरजा एकत्रित सक्षम होण्यासाठी जन्मापासूनच संवाद साधण्यास सक्षम बनवितो. तो आजूबाजूच्या लोकांशी दृश्यास्पद संवाद साधण्यास सुरुवात करतो. म्हणजे आपण बघा, लहान बाळ असतं ते कशाने इंटरॅक्शन करतं? डोळ्यांनी करतं. नंतर हास्य त्याच्या आसपासच्या समुदायाशी संवाद आणि संप्रेषणाचा पुरावा म्हणून तयार होतो. मग शब्द भाषा बनणे म्हणजे लोकांमधील संबंध तयार करण्याची गुरुकिल्ली आहे, आणि हेच इतर जिवंत प्राण्यांपेक्षा माणसाला वेगळे करते. संभाषण हे डायरेक्ट कोण करू शकतं? माणूस, ते पण शब्दातून. मानवांना त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यात आणि सामाजिक दृष्टिकोनातून संवाद साधण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणजे संवाद आवश्यक आहे. संवाद म्हणजे लोकांमधील समजण्याची भाषा आणि त्याच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग. ओके, म्हणजेच मानवी संवाद कशा प्रकारे आवश्यक आहे हे आपल्याला कळतं. सो स्टुडंट्स, द इम्पॉर्टन्स ऑफ डायलॉग इन पर्सनल अँड प्रॅक्टिकल लाईफ. ओके, listen carefully. Dialogue is one of the most important characteristic of human beings from the rest of creatures. It is an advantage not only for itself but also for the realization of the purposes of human creation on this earth. Dialogue achieves several things, including the harmony between people and the spread of love among them, which contributes to the existence of good societies. To the dialogue creates comfort for people and the ability to express their feelings and ideas in a safe environment. ओके, संवादाचे महत्त्व. वैयक्तिक आणि व्यावहारिक जीवनात संवादाचे खूप महत्त्व आहे. बाकीच्या प्राण्यांमधील संवाद ही मानवातील सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. हा केवळ स्वतःसाठीच नाही तर या पृथ्वीवरील मानवी निर्मितीच्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी देखील एक फायदा आहे. संवाद बऱ्याच गोष्टी साध्य करतो. आपल्या भावना काही पोचवायच्या असतील तर संवाद हा महत्त्वाचा आहे. ओके, सो स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट युनिट कंपोजिशन, सब युनिट शॉर्ट डायलॉग. शॉर्ट डायलॉग, हाऊ टू प्रिपेअर अ शॉर्ट डायलॉग हे आपण आज पाहणार आहोत. Okay, so I will give you some situations. So from dialogue, adding one or two lines before or after the situations. Okay, first dialogue is situation. It's only meant for me means हे फक्त माझ्यासाठीच होते किंवा आहे. तर मग काय संवादात कसा उपयोग करायला याचा डायलॉगचा? Guess any students? Okay, so example, first a child. बघा, आता संभाषण पाहणार आहोत. Will you please allow me to use your bed? Then tell his friend. Friend काय म्हणतो बघा? No, sorry, it's only meant for me. A child काय म्हणतो बघा तो? Will you please allow me to use your bed? तुम्हाला तुझी बॅट देऊ शकतोस का वापरायला? तर हिज फ्रेंड काय म्हणतो? नो, सॉरी, इट्स ओनली मीट फॉर मी. नाही, हे फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणजे आपण इट्स ओनली मीट फॉर मी याचा आपण काय केलेलं आहे? वाक्यात त्या डायलॉगमध्ये उपयोग केलेला आहे. ओके,
Then second situation is, you really have to stop. In dialogue, a boy काय म्हणतो बघा, I want to more laddus mother. Mother काय म्हणते, you already have eaten 4. You really have to stop. बॉय म्हणतोय मला अजून 2 लाडू हवेत आई. तर मदर काय म्हणते, त्याची आई काय म्हणते, you already have eaten 4. तू अगोदरच 4 खाल्लेले आहेत. You really have to stop. आता तू हे खरोखरच थांबावं लागेल किंवा तू हे आता खाणं बंद कर. You really have to stop used to in dialogue conversation. Then third situation is, that isn't very nice. Means ते खूप छान नाही. ओके. इन फादर काय म्हणतात, व्हॉट आर यू डुईंग विथ द डॉग. तू कुत्र्यासोबत काय करत आहे. तर त्याची मुलगी दीपा म्हणते बघा, काय म्हणते, आय एम पुलिंग इट्स टेल. आय लाईक इट. मी त्याची शेपटी, पुलिंग म्हणजे वाकडी करणे, मी ती शेपटी वाकडी करत आहे, ते मला आवडतं. आय लाईक इट. फादर म्हणतो, डोंट डू इट. तू करू नको हे. दॅट इजंट व्हेरी नाईस. द डॉग माइट बाईट यू. हे बरोबर नाही, ते छान नाही किंवा बरोबर नाही. द डॉग माइट बाईट यू. तुला चावू शकेल, त्यामुळे तू स्टॉप कर. ओके. दॅट इजंट व्हेरी नाईस. हे ते खूप छान नाही किंवा बरोबर नाही. ओके. देन नेक्स्ट, there's only one solutions. मीन्स तेथे फक्त एकच उपाय आहे. देर इज ओनली वन सोल्युशन म्हणजे हा एकच उपाय आहे. तर आपण आता त्याला डायलॉगमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट, मीना सेड, माय फ्रेंड सुमन इज नॉट टॉकिंग टू मी. ओके. ती काय म्हणते, माझी मैत्रीण सुमन माझ्याशी बोलत नाहीये. तर तिचा भाऊ म्हणतो, ब्रदर सेड, व्हॉट फॉर. का नाही, काय झाले म्हणतो तो मीना. आय क्वारल्ड विथ हर. मी तिच्याशी काय झाले, भांडले. ब्रदर काय म्हणतो पुढे बघा, देर इज ओनली वन सोल्युशन. तेथे हा फक्त एकच उपाय आहे का. देर इज ओनली वन सोल्युशन. ओके. आय होप यू अंडरस्टँड सिच्युएशन फॉर डायलॉग ॲडिंग 1 or 2 लाईन्स बिफोर और आफ्टर द सिच्युएशन. समजलं तुम्हाला शॉर्ट डायलॉग. ओके. सो स्टुडंट, आय आस्क यू सम क्वेश्चन, आन्सर गेस इन युअर माइंड. ओके. फर्स्ट, ॲड 1 or 2 लाईन्स बिफोर और आफ्टर द गिवन बिलो टू प्रिपेअर शॉर्ट डायलॉग. सेम तुम्हाला बघा, आपण स्टार्टिंगला पाहिलं, यू रिअली हॅव टू स्टॉप. तू हे खरंच बंद कर. बघितलं ना आपण लाडूचं उदाहरण, तो खात होता आणि ते काय बोलतो, खरंच तू बंद कर. तर तुम्ही सांगू शकता का, अजून एक डायलॉगमध्ये करू शकता रूपांतर. ओके. ओके. मीना काय म्हणते बघा, यू आर गेनिंग अ लॉट ऑफ वेट डे बाय डे. तुझं वजन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर गीता म्हणते, यू रिअली हॅव टू स्टॉप इटिंग स्वीट. तर खरंच आपण काय करायला पाहिजे, स्वीट खाणं बंद करायला पाहिजे. यू रिअली हॅव टू स्टॉप इटिंग स्वीट्स. ओके. So I give you homework, note down in your notebook. Okay. Write a short dialogue in your mother tongue. अशाच प्रकारचे शॉर्ट डायलॉग तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहायचे आहेत. I hope you understand. Thank you.